आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता आमच्याकडे हाच एक पर्याय शिल्लक आहे। आम्हाला या घरात नातू पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि तेव्हा शक्य होईल या पोरी त्यांचा मार्ग मोकळा करतील। आता जेव्हा या गुटीत हे ईश मिसळल, त्यांच्याच आईच्या हातून या पोरींना ईशबाधा होईल। एकदा का ईश परिणाम दाखवायला लागलं का ईशा संपला। दुधाचं पातेलं उघडं कसं काय? छोटा इकडनं गडबडीत राहून गेलं असेल। ताईसाहेब, शोभा, वाईट चहा मिळेल का आम्हाला? ताई मी बनवते चहा। तुम्ही एक काम करा, बाळांच्या आंघोळीची वेळ झालेली, त्यांच्यासाठी गरम पाणी काढून ठेवा। आणि हो, मगाशी कपडे वाळत टाकले होते, ते जरा आतमध्ये आणून घडी घालून ठेवून द्या। ताई, आणि बाळांची ना 1-2-4 दुपटी पण काढून ठेवा, ती आता लागतील आपल्याला। आता कसं सांगू ताई साहेबांना? ही कुठे बाळांना दिली तर त्यांचा जीव जाईल। ताई जाताय ना? हां, छोट्याने तर आधीच सगळी तयारी करून ठेवली आहे। खरंच आधीच्या पिढीतल्या बायकांना किती मनापासून करायच्या ना घरातलं सगळं सगळं अगदी नीट करायच्या। त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे। सगळी कामं झाली ताई साहेब। मी ते पाणी पण काढलं, कपडे पण कपाटात घडी घालून ठेवल्यात, आणि बाळांची दुपटी पण काढल्यात। मी काय म्हणत होते, या गुटीचं एवढा वेळ का लागतोय आमच्या चहाला? झालंच आहे, देते। शोभाताई, तुम्ही एक काम करा, चहा झालाय, तो कपात ओतून डॅडींना द्या। हां, ए शोभा, लक्ष कुठे आहे तुझं? हां, माफ करा। हा घ्या तुमचा चहा। ठेव बाहेर, आलो आम्ही। सगळं आमच्या मनासारखं होते। शेवटचा डाव तेवढा आमच्या मनासारखा पडला, त्या पोरींचा खेळ खलास। ताईसाहेब, ही तुम्ही बनवलेली गुटी आहे ना?
हो का? काय झालं? शोभाताई, काय घुटीचं काय? नव ते आपल्याकडे रिवाज आहे नव, बाळासाठीची पहिली गुटी देवापुढे ठेवावी ती. हो का? सॉरी, मला माहित नव्हतं. आपण बाळांना जर पहिल्यांदाच देत असू तर मग आपण देवाचा आशीर्वाद घेऊया. चला मग. चला. अरे थांबलाय का? वाजवा बोला. हा बँड कोण घेऊन आलाय? सूर्यदादा आले. भाच्यांचं स्वागत बँड बाजा लावूनच करतात. सूर्य त्याच्या बहिणीसाठी हे करूच शकतो यावर विश्वास आहे माझा. अहो, तेजूला मुली झाल्यापासून त्याचा उत्साह इतका वाढलाय म्हणून तुम्हाला सांगते. खरंच सूर्यासारखा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळाला हवा. तेव्हा तेजूच्या बाळांसाठी ही पहिलीच घुटी. त्यांना यातून सगळी सत्व आणि भरपूर पोषण मिळू देत आणि त्यांचं कायम चांगलंच होऊ देत ही इच्छा. ताईसाहेब, ही गुटी बाळांना नका देऊ. काय? अहो, ही गुटी नका देऊ बाळांना. शोभाताई, थोडं मोठ्याने बोला, ऐकू येत नाही. काय म्हणताय तुम्ही? अहो, या गुटीमध्ये विष घातलंय. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय मालकांना हे समजा करताना. ही गुटी बाळांना द्याल तर त्यांचा जीव जाईल. हे सगळं बाळांचं आयुष्य संपवण्यासाठी केलं गेलंय. शोभाताई, काय बोलताय? कळताय का तुम्हाला? ताईसाहेब, देवपूजेची वेळ झालीये. त्या दिव्यावरती हात ठेवून सांगते, मी जर खोटं बोलत असेल ना तर माझा जीव जाईल. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले. मोठे मालक तेजूताईंच्या बाळाचा जीव घ्यायला निघालेत. त्यांनी घुटीच्या डब्यामध्ये विषारी औषध घातले. माझ्यावरती विश्वास ठेवा, हात जोडते मी. ही घुटी जर बाळांना दिली तर त्यांचा जीव जाईल.